राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। सर, काल जी छगन भुजबळांची सभा झाली त्या भुजबळांच्या सभेमध्ये भुजबळांनी एक वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवला। ओबीसी नेते म्हणून, चळवळीतले नेते म्हणून या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता? मी अत्यंत दुःखाची घटना म्हणून त्याचं स्पष्टीकरण देईल की शेवटी भुजबळ साहेब असो, वडेट्टीवार साहेब असो की आणखी इतर नेते असतो, हे ओबीसी समाजाचं काम करत आहेत आणि ओबीसी समाजाचं काम करत असल्यामुळे आपल्या समाजासाठी काम करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या नेतृत्वाकडून भूतकाळामध्ये एखाद्या प्रकारची चूक झाली असेल तर ती चूक सार्वजनिकरित्या बाहेर आणून त्या व्यक्तीचं प्रतिमामलन करण्याचं हे जे काम कालच्या या महामोर्चा सभेमध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्याशी मी सहमत नाही आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं काम करतो। भुजबळ साहेब आमच्या देशाचे ओबीसीचे नेते आहे, त्यांना सर्वांनी वडिलाचं स्थान दिलेलं आहे आणि ही सर्व मंडळी ओबीसीचं काम करत असतात आणि म्हणून समाजाकरता काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातून अशा प्रकारची भूतकाळामध्ये चूक झाली असेल तर ती मोठ्या मनाने त्यांनी माफ करायला पाहिजे, त्या व्यक्तीला समज द्यायला पाहिजे आणि पुन्हा भविष्यामध्ये अशा प्रकारची चूक होणार नाही अशी ताकीद देऊन सोबत गुण्यागोविंदांनी काम करायला पाहिजे। परंतु आता इथे मी नेहमी म्हणत असतो की 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्येचा ओबीसी, अनेक नेते राहणार, त्यांच्यात मतभेद असू शकते पण मनभेद नसावे। कालचा हा प्रकार जो घडलेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये होऊ शकते की भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेबांमध्ये मनभेदसुद्धा निर्माण होऊ शकतात। दोघेही राजकीय नेते आहे, दोघांची स्वतःचे कार्यकर्ते असतात, उद्या त्यांच्या कार्यक्रमाला यांचे नेते जाणार नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे कार्यकर्ते जाणार, म्हणजे समाजामध्ये फूट पडली हे जाहीर होईल। अशा प्रकारची फूट ही समाजामध्ये पडू नये अशी दक्षता सर्वच पक्षांकडून व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा। सर, तुम्ही जी फूट म्हणता ती फूट आता पडलेली आहे असंच चित्र आहे, राजकीयच हा सगळा आता लढा झाल्याचं दिसतं। नागपूरच्या मोर्चामध्ये भुजबळ नव्हते, कालच्या सभेसाठी वडेट्टीवारांना निमंत्रण नव्हतं, त्यामुळे आता ओबीसीचा मुद्दा सामाजिक न राहता राजकीय झाला असंच चित्र झालं। सर्वच पक्ष आपापल्या अजेंडावर आज ओबीसी घेऊन राहिलेले आहे, सर्वच राजकीय पक्ष, सर्वांचे ओबीसी सेल निघालेले आहे, पण ते किती ॲक्टिव्ह आहेत ओबीसी सेल याचा विचार करायला पाहिजे ना। आपल्याला कार्यकर्त्यांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवायची आहे म्हणून अशा प्रकारचे सेल निर्माण होतात। आज काँग्रेस असो, सर्वच राजकीय पक्षामध्ये ओबीसी सेल आहेत, पण काय त्या ओबीसी सेलचं काम आणि मग ह्या अशा प्रकारच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून मग आता हा जो 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे हा प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करतो की आमच्यासोबत कसा येईल आणि आमच्यासोबत आणण्याकरता ही होत असलेली चढाओढ आहे असं जर म्हटलं तर वावगवणार नाही। बरं सर, तुम्ही एका बाजूने आता वडेट्टीवारांची पाठराखण करत असले तरी वडेट्टीवारांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तुमचं नाव घेतलेलं नाही, मात्र नागपूरचा एक नेता जी आकडेवारी दाखवतो ती आकडेवारी दाखवताना लाज वाटायला पाहिजे, मी RTI मधून काही माहिती मागवली आणि त्यात मोठा आकडा समोर आला अशी टीका केली। अहो, तर माझं काय म्हणणे, मी कागद दाखवलेला आहे, मी काही तोंडी नाही बोललेलो आहे, त्यांनी सुद्धा ती माहिती मागवावी। मी जसा कागद दाखवला त्यांनी कागद दाखवावा, कुठल्या जिल्ह्याची माहिती आहे। भांडण सुरू आहे मराठवाड्याचं, हैदराबाद गॅजेटियर हे फक्त मराठवाड्यापुरत्या 4 जिल्ह्यापुरतं आहे, तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात 2 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंतची परिस्थिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे। त्यांच्याकडे काय माहिती आहे ते मग त्यांनी जाहीर करावी ना, मी तर प्रूफच्या आधारे बोलत असतो का, त्यांनी जाहीर करावी आणि डिबेट करावं की माझ्याकडे ही माहिती आहे, तुम्ही देता ही चुकीची माहिती आहे। आपसामध्येच हे करायचं, कुठली तरी माहिती आणायची आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सर्वीकडून थांबले पाहिजे, माझी अशी अपेक्षा। सर, तुमच्या ओबीसी नेत्यांमध्ये जसे भांडणं राहिले तर हे जरांगे सारख्या नेत्यांसाठी पोषक असणार नाही का? आणि तुमच्यातली ही फूट जी आहे ती ओबीसी चळवळीसाठी, ओबीसी आरक्षणासाठी मारक ठरणार नाही का? नक्कीच त्यांच्याकरता पोषक राहणार, नक्कीच पोषक राहणार। मी तर आमच्या नेत्यांना एक विनंती करेन, तुम्ही एवढे मोठे मोर्चे काढता, एवढ्या मोठ्या सभा घेता आणि तुम्ही सरकारला टीका करा ना। तुम्ही सरकारला टीका न करता त्या जरांगे पाटलावरती टीका करता। अरे, तो जरांगे पाटील आपल्या समाजाच्या हिताचं काम करतो, आपण ओबीसीच्या हिताचं काम करायचं आपल्याला। दोघांचे टार्गेट सरकार असायला पाहिजे, कारण दोघांची मागणी सरकारकडे असायला पाहिजे।
तर इथे सरकारकडे मागणी होताना दिसत नाही ना, नुसते एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यांना त्यांचं समाजाचं काम करू द्या, आपण आपल्या समाजाचं काम करा. त्यांना ज्या ज्या मार्गाचा अवलंब करायचा त्या त्या मार्गाचा अवलंब ते करतील, त्याच्याकरता ते स्वतंत्र आहे. आपल्याला ज्या ज्या मार्गाचा अवलंब करायचा तो आपण करावा, पण एकमेकांवर वैयक्तिक टीका होऊ नये या मताचा मी आहे. सर, काल छगन भुजबळ यांनी टीका करताना फडणवीसांवर देखील टीका केलेली आहे. तुम्ही कशा दृष्टीनं पाहता त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करायचं आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करायची? नाही, ती टीका काय केली त्यांनी ते मी ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी जास्त वक्तव्य करणार नाही. मला एकदा बघावं लागेल की त्यांनी काय म्हटलेलं आहे. मी तुम्हाला याच्या आधी आत्ताच बोललो आहे की सरकार हे आपलं टीकेचं शस्त्र असायला पाहिजे. सरकारने तुमची मागणी पूर्ण केली पाहिजे. सरकारला आग्रह धरा की नाही हे झालंच पाहिजे. आपण हे न करता आपण त्या मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतो, हे ह्या मताचा मी सहमत नाही. नक्कीच येणाऱ्या काळात जर ओबीसींचा लढा समोर न्यायचा असेल तर सर्व ओबीसी नेत्यांनी एकजूट व्हायला पाहिजे. एकमेकांवर टीका न करता सरकारला जे आहे ते या सगळ्या बाबतीत धारेवर धरलं पाहिजे, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.